एक राज आशिल्लो. बरे रितीने सगळे प्रजाजनाक तो परिपालने करता आशिल्लो. तेगले प्रजाजन बेची प्रायः राजाक मस्त गौरव दित आशिल्ल्याची, प्रेम करता आशिल्ल्याची. अशें आमगे न्हू सुख जावंगे न्हू तिगे राज्यभार बरे रितीनी चलता आशिल्लें. जगताचे एक नियम म्हळ्यार केन्ना उठूस उरूक जावत ना. कसले तरी एक तोंदरे तापत्र्य उरताची. अशी आमगे न्हू त्या राजाक एक बोडा होऊन आशिल्लो म्हण सांगल्यार तिगेल चल्लीक लग्न करून दिवचे कश्ट जावन गेले तेका. कारण खंयचे चले दाखयले बिची ते नाका हे नाका म्हण सांगे न्हू चल्ली निराकरण करता उरता आशिल्ले. अशा न्हू हे राजकुमारी लग्न कशें करचे म्हणजे चिंते भितरी राज दिवस काडूं लागलो. राजानी ते चल्लीक सांगले एक काम करी, आम्ही दाखयले तुका कोणा जेन्ना शेवजली तूच कोणतो सोदून घे न्ही. तुका एक वेवस्था करता म्हण सांगे न्हू रथ सैनीक दिवन गे न्हू तेका सगळे गांव भोंवचेन हांडिल्ले. अनेक राजकुमारा मेळ घेवन येवचे सांगून हांडिल्ले. जाल्ले बेची हे राजकुमारीक कोणो पसंद पडना. अंतिम घट्टा भितरी राजाक वस्त पश्चाताप पेले. त्याने विचारले तुका आनी खंय म्हणे चले जावं गो. तो नाका ह्यो नाका तोच अशनी ह्यो अशनी म्हणटा तू कन्न म्हणे चले जावं का म्हणून. ना म्हाका मस्त हुशार आशिल्लो, सगळे काम करचे सामर्थ्य आशिल्ले चले जावं का. तेन्ना राजा सांगता एक काम करी, तुची एक परीक्षा दवरी. तुगेले परीक्षे भितर कोण पास येताची तिंग तूं लगीन जा. ते चेलिबेची राजकुमारी कमी बुद्धिवंत न्ही, मस्त बुद्धिवंत हुशार. अशें आमगे न्हू राजान सांगिल्ले बाप्पान सांगिल्ले ते अंगीकार करता आनी सांगता. मागीर एक शर्त आसा, ते शर्त कोण पुर्ती करताची हांव तिंका लगीन जाता. राजाक संतोष जाता. अंतिम घट्टा भितरी धुव लग्ना खातीर अंगीकार करता आसा. तेगेली एक शर्त दवरता आसा. ते शर्त कितें म्हण सांगे न्हू राजा ते धुवीक विचारता, राजकुमारी विचारता. तेन्ना ते राजकुमारी सांगता खंयचे मनुष्य बोकडीक तृप्ती कन्न हाडके मागल्या येद्राक ते मनुश्याक हांव लगीन जाता म्हणून. खंयचे मनुष्य बोकडीक तृप्ती करतकी ते मनुश्याक हांव लगीन जाता. राजाक हें आयकचे भितरी मस्त पश्चाताप येता. अट्टू लोकांक एक नवी दिगेल जाता. हें व्हड कश्ट की सादा हें एक परिक्षे म्हणून. जाल्यार ते राजकुमारी कमी बुद्धिवंत न्ही. ताका गुर्त आसा बोकडीक तृप्ती करूंक कोणा कडेन जावच ना म्हणून. कितले बोकडी तुमी खावचे घालया आनी कित तरी ताका हस्य दिसता पुरो पक्कने तोंडां घालता. ते तोंडां खावन सोडता. अशांक न्हू बोकडीक परिपूर्ण तृप्ती करचे तितलें सुलभ जाता तसलें काम न्ही. जाल्यार हे राजकुमार दिलेले परीक्षे ते परीक्षे ते राजकुमार गांवा लागीं एक राजकुमार आशिल्लो. ताका हे राजकुमार उंचे मस्त इश्ट. तो मस्त प्रयत्न करता आशिल्लो हे चेले बरोबर लगीन जावका सुखान उरका म्हणून. जाल्यार राजकुमारीन ताका त्या संदर्भाचेर पास केलना. आतां हे एक प्रश्न दवरला, महाकश्टाचे विशय दवरला. अशें कितें करचें म्हण सांगे न्हू तो राजकुमार बी हांगा घेवन राबलो. पळया
किती तरी वाट मेळ्ळे री त्या राजकुमारी बरोबर लगीन जावचे योग मेळ्ळे री जानूची जात नाही वेळ म्हणून प्रायशः हेगिन हे कितें व्हड परीक्षा आशिल्ले त्या परीक्षे खातीर अनेक इतले देशांतनी राजकुमार आयलेची तिन सगळे थिंग गेले बोकडीक बरे करून खावसून पाजेसून हाण घेवन राणी मुखार हाण दवरले राजकुमारी मुखारी राजकुमारी मुखार हाडचे भितर राजकुमार तोडव करनाशिल्ले सन्न आंब्याचे चिगरी पानाचे एक टोंगे घेवन तिंगे मुखार दवरतशिल्ले बोकडे मुखारी ते बोकडे पट्टें तोंड घालतशिल्ले तेन्ना राजकुमारान सांगचे पळय हांवें कितें सांगिल्लें तुका परिपूर्ण तृप्ती करून हाड का म्हणून तुवें खंय तृप्ती करून हाडटा का आनी मागीर खालकी ना ते हांगा तुवें तृप्ती करून वच अशी जावंक गे न्हू कोण आयच्या लेबीची ओट्टू लोकांक राजकुमारी नापास करता आसा कोणाची तेगेली परीक्षेक उत्तीर्ण जातना ह्यो राजकुमार बेची फाटल्यान तरेन पळयता अयो हें परीक्षा जर हेणें हें बोकडी तृप्ती करता केन्ना तरी जाता आमचे कडेन आड मुट्टेदा सोप पिल्ला पयलीं ताणें एक पद्दती ते आड कितें आसा बोकडी कितें आसा ओट्टूची पानां दिसची जाल्यार परत तोंड खावचें ताका पोट भरलें की ना की प्रश्न ना ताका एक नमी चापल्ले ते जिखवा चापल्ले चंचल मनाची स्थिती ती गेले अशा न्हू उठून तुका तोंड घालचें खावचें तेगेली पद्दती अशें जावन आतां कितें करचें म्हण विचाराचेर हांव पडलो जाल्यार हेगे मना एक संकल्प आसा ते म्हळ्यार ते राजकुमारीक हांवें लग्न जावका कारण ते राजकुमारी हुशार बी हाय अत्यंत शक्तिशाली बी हाय बरे बी हाय जाल्यार हे दुर्धर जालें तसले प्रश्न ताणें दवरला हे प्रश्न उत्तर कशें सोदचे म्हणजे चिंतनेचेर तो पडता गेलोलो जाल्यारीची तो देवी भक्त्यान आशिल्लो सहजानूची पार्वतीले अनुष्ठान तो करता उरतशिल्लो तेणें देवी कडेन मागणी दवरले अम्मा कितें तरी एक वाट दाखय गो हेणें एक व्हड प्रश्न दवरला व्हड परीक्षा करता आसा हुंतूं ताणें भायर पडचें हे परीक्षे पास जावचें कितें तरी एक वाट दाखय म्हूण सांगे न्हू हें हांव प्रार्थना करता आसा प्रायशः मनुश्य मनाक प्रबल जाल तसली इच्छा उरली री मनुश्य मनाचे प्रार्थने एक निश्चयान उरले री प्रायः भगवंता संदेश भगवतील संदेश मनुष्य मेळनाशें उरतना अशें हांवें न्हू एक दीस रात्रेक ताका संदेश मेळटा संतोशाचो तो उठ्ठा आतां उठूंक गे न्हू कशी ताका स्वप्ना भितर दृश्ट्यांतान दाखयलें की तेचें काम तो करता एक दोन दिवसा भितर तयार जाता तो तयार जावन गे न्हू बोकडेक पुराच दोन दिवस धरून घेवन ट्रायल करता तयार करता बोकडे पुरा खावी शिता आनी ती हाती एक सान बड्डी धरून गे न्हू ते बोकडे घेवन गे न्हू राजकुमारी मुखार वता राजकुमारी विचारता खरें न्ही तूं बोकडीक संपूर्ण तृप्ती करून हाडली न्ही तुवें हय संपूर्ण तृप्ती करून हाडला तूं परीक्षा करून पळयची हाडना तेन्ना हे राजकुमारी ते बोकडी मुखारी सहजानूची चिगरी पाल्याचे आंब्याचे टोंग धरता ते टोंग्या धरता भितर ते बोकडे तोंड आड करून सोडता ते राणी आश्चर्य राजकुमारीक खंयची बोकडीची हे दाखयचे भितर पट्टने तोंड घालताची खाताची हेका कितें जालें आनी प्रयत्न केले म्हणजे लागीं व्हरता बोकडी लागीं लागीं व्हरता कितें लागीं व्हरले वेची ते तोंड आड करून मुखार वता आसमिना हे राजकुमारीकान येता ना तेन्ना राजकुमारी सोलोवपाक येता सोलोवपाक येवन सांगता हांवें व्हड प्रश्न दवरलेले हेका परीक्षेक तूं पास जालो पूण तूं कारण इतलेची बोकडी तृप्ती करूं जावता जाल्यार बोकडी बी तृप्ती करता म्हणजे आसलेली तूं म्हाका तृप्ती करून दवरता म्हणजे जालो अशें हें परीक्षा दवरलेले हे परीक्षे उत्तीर्ण जालो हांव आतां तुका लग्न जाता म्हाका कांय संदेह ना तुका लग्न जावचे बरोबर कारण
तुजे कडेन ते बुद्धिशक्ती आसा म्हणजेले तसलं सामर्थ्य आसा म्हणजेले म्हण सांगे न्हू राणी ते राजकुमारी तेगे बरोबर लगीन जाता जाल्यार ते राजकुमारीक एक संदेह तशी उरता ते म्हळ्यार ते बोकडीक कशी हेणें चितलं पोट करून खावशिले चुपती करून हाडले म्हणजे त्या प्रश्न उत्तरां मेळटा ते राणीक राजकुमारीक अशें आमगे न्हू सहजा लगीन जालें दिवसू प्रितीनी ते घोवा विचारता आसा हांव दाखोवंक घेतिले कोणा कणेची चपची करूं जावत ना बोकडीक म्हणून जाल्यार ते खन्न म्हणी वो तुमी ते बोकडीक तृप्ती केले ते बोकडीक परिपूर्ण कंगेन तुमी हाडले हांवें कसलो दाखयले बेची तोंड तोंड घालचे तयार ना जाले कितें केलें तुमी म्हणून तेन्ना तो सांगता ना गो तेवटे देवीला आशिर्वाद कितें केलें तुमकां देवीन न्हू ना देवीन एक वाट सांगली हांव तशें केलो कितें वाट सांगले ते तुका सांगचें जावत ना आतां तशें जावत ना आतां तुमी सांगच हांव तुमकां लगीन जावंक गेलें ना आतां आनी कितें उरलें तुमकां तें निपून दरीचें म्हणटना हांव सांगता तुका लगीन जावका म्हणून हांव 8-10 वर्सां प्रयत्न करता आसा तूं तो नाका ह्यो नाका म्हण सांगून उठलो खातीर असं करता गेले जाल्यार मागीर मनाक एक इच्छा आशिल्ली तुका लगीन कंगवका म्हणून अंतीम खट्ट्या भितर तुवें हें एक व्हड प्रश्न दवरले परिक्षा दवरले हे परिक्षे पास येवचे कोणा कडेन कठीण आशिल्ले हां देवी कडेन मागणें दवरले देवीन एक वाट दिले ते प्रकार हांवें केलें कसलें केलें तुमी कांय ना गो ते म्हण सांगले री ताका थोडे हांव पाल खात आशिल्लो ते थोडे पाले खावन जाले नंतर मागीर हातीक आनी एक पाले तुकडो दवरून घे न्हू ते गेले दवरता आशिल्लो ते तोंड घालून येवचे पळय सान बडक्यान तोंडाक ठापणे मारता आशिल्ली आनी ताका पाल घालता आशिल्लो त्याक पाल खात आशिल्ले आनी हातीक पाल दवरून घे न्हू दाखयता आशिल्लो ते आनी परत येवचे ठापणे तोंडा मारचे अशी जावंक गे न्हू ताका कळ्ळें हातीक हातील पाल दवरून घेवन खावचे गेल्ले री मार पडटा म्हणून अशें जावंक गे न्हू जमिनी खातीर पाल्ल खात आशिल्ले ते हाती दवरून पाल्ल पडचे भितर ताका दिसता आशिल्लें खावचे गेल्यार मार पडटा म्हणून तोंड आड करचें सुरू केलें ताणें हें इतले ट्रिकां उपयोग केलेले अशें जावंक गे न्हू तुवें तरी ते पाल्ल जमनी उडील आसले त्या तोंडान खात आशिल्ले तूं हातीक धरून आशिल्ली न्ही हाती मागल्या ती बड्डे आशिल्ले ताका भंय दिसले अशें तें तोंड आड केलें म्हण सांगता की तेन्ना राजकुमारीक संतोश येता योग्य मागील घोव केवल हुशार म्हणनी देवी अनुग्रह बी पास जाला म्हणजे जालो मस्त खुशी जाले म्हाका तुमकां लगीन जालें म्हण सांगे न्हू तिने प्रितीन संस्कार वताची म्हणजे एक कथा आयकल्या नंतर प्रायशः हें बोकडी कितें आसा हें बोकडी खंयचे म्हणजे विचार करचे अनिवार्यता आज आमकां सगळो का आसा आज केवल ते बोकडी मात्र आशिल्ले ते बोकडी मात्र तृप्ती जाल नाशिल्ले स्थिती आशिल्ले म्हण आमी कितें विचार करताची बोकडी बद्दल मात्र हें एक दोश आसा म्हण कितें राखूंक येताची हें दोश केवल बोकडी भितर मात्र न्ही आमगेले भितर बी बोकडी तशी एक मांकोड आसा त्या मांकडान करचें बी सेम काम ते मांकोड म्हळ्यार कोण मन करेक्ट ಗೊತ್ತಾ तुमकां मनव्यंब मर्कटव ताळलारेनो देव मला सांगू सोडला मन म्हणते एक मरकट मांकोड म्हण सांगे न्हू कारण बोकडी सांगितली तिनी जाल्यार बोकडी त्या ठिकाणी हे ठिकाणी उडत ना की ना मांकोड तशें न्ही त्या ठिकाणी हे ठिकाणी उडता ते कोंब्यातन हे कोंब्याक हे कोंब्यातन त्या कोंब्याक त्या झाडातन हे झाडाक एक घंटे उगी बसना करपूंक येवचें कितें कितें करता उरता त्याची पद्दती प्रकार आमगेले मन बीच एक आसा ते एक बोकडी नमनेची कितले दिया तुमी ताका ते तक्षण थोडे वेळ आनी परतून ताका उठून तोंड घालचे सवय जावंक गेला मन तृप्ती करचे अजून पर्यंत कोणाकडेन जालें ना मनाची कसली तरी आशा आसा म्हण तुमी पूर्ण करवच्या ते पूर्ण करता तरी मनाक आनी एक दुसरो आशा स्टार्ट येता ते पूर्ण करचे आनी एक दुसरो स्टार्ट येता अशें हांवें न्हू कशी त्या बोकडीक कितली दिल्ले बीची आनी खावं खावं कोम दिसता की आमगेलें मन बी तशी जावंक गेल गो बोकडी नमनी जावंक गेल गो तुमकां दिता वचा कितले जावका ताका दिता वचा ते आनी जावका डिमांड करता बीन आहा आपणा पुरो न्हू पुरो म्हणटा तेगे तोंडांत न्ही शब्द येवत ना
अशानु मनुष्य जीवन इतलं जटील जाता गेलेले स्थिती पळीत आसा आमी. आज मनुष्य जिवना भितरी दुःख तापत्र्य दुम्माना कारण कितें? मनुष्याले मन म्हणजे किती विचित्र बोकडी भितर आसा. ते बोकडी ते दी हे दी तशा वका अशाक म्हणजे पुन्हा पुन्हा आमकां टेम्पटेशन निर्माण करून त्या ठिकाणी वर्ता उरतवीन आहा. तृप्ती म्हणचे करण्याची जास्त बसची स्थिती ते मनाची थांब गेला म्हणजे दुरंत विषय. आम्ही बी कमी नाही. आम्ही पळया त्या दिन पळया तृप्ती आता सांगेन त्या दिताची थोडे सेकंड मात्र आणि परतून दुसरे हे मागणी करता वता मन. अशा न्हू प्रायशः हे मनाक एक अद्भुत सांगलेली ते बोकडीक तृप्ती करूंक कशें जावत ना की तशें मना बी तृप्ती करचें म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां आसा. तशें म्हळ्यार हे मन शांत करूं जावत ना की हे मनाने आपली तशें करूं जावत ना की जाता. ताका ते एकूय एक वाटी म्हण सांगलेली ते राजकुमान कल्दशीक तसले एक वाटी. मन कितें जावका म्हणटा तें ताका दिनाशें उरचें. कितें विचारता त्या टायमार ताका दिनाशें उरचें. एक विचारता ताका दिनाशें उरचे कडेन आनीक विचारचें सुरू करता. त्या बी दिनाशें उरचे कडेन आनीक विचारचें सुरू करता. अशी ते पदे पदे विचारता वता. त्या सांगलें तशी दिता गेलेली ते तें काम चालू धरता केन्नाच. केन्ना ते दी म्हण येता तेन्ना ठप न्ही ओगे बाश देवत ना तुका म्हणजे 8-10 पटी त्यांनी चलतना दिनाशें उद्देरी ताका कळटा. आजचो मागीर उत्तर आयकतालो न्हय. आतां उगी बसचें बरें म्हूण सांगे न्हू मन शांत येता वता. मन केन्ना शांत येता वता की तेन्ना आत्म आनंदीत येता वता. केन्ना आत्म आनंदीत येता वता की तेन्ना परमात्मा साक्षात्कार आमकां मेळटा वता. अशें जावंक न्हू मनुष्या जिवना भितरी मना तरी कंट्रोल करपाक जालें आसतरी मनान सांगलें तशीच आमी चलची न्ही. मन चल तशी आमी दिवची न्ही. मनाक निग्रह करचे. मनाक तटस्थ करचे. मनाक पेट्टे घालचे तटस्थ करचे म्हूण सांगलेली. केन्ना मनाक तेगे उतर आयकना स्थिती भितर आमी दवरताची तेन्ना मन आपापीची शांत येता वता. शांत येता वता आपापीची तटस्थ येता वता. तेन्ना आमगेले हाती भितरी ते मन येवचेक शकता. अशें हांवें न्हू ते मन आमी वशीकरण करपाक जालें आसतरी ते मना तरी तटस्थ करपाक जालें आसतरी मना जावं कशी तसली दिता वचचें न्ही. ते मन कितें सांगता तेन्ना ते योग्य है की न्ही की विचार करूंक न्हू योग्य जाल्यार थोडे पूर्त करते वचचे ना अशें उद्या तेगे सगळे डिमांड नाका 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 म्हण ताका मार घालता उद्यारी आपापीची मन शांत येता वता. गीते भितरी भगवंत सांगता असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम म्हणून. म्हळ्यार हे अर्जुना तुवें सांगले प्रमाण हे मन कितें आसा दुर्निग्रह म्हळ्यार निग्रह करचें कठीण आनी चंचल जाल्यार भगवंत गीते भितर सांगता अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते म्हणून. पुन्हा पुन्हा मनाक अभ्यास करता वचचें. मन कितें विचारता तेन्ना आमी जिन्नाशें उरचें. अनेक जगताची अनेक वस्तू बरोबरी वैराग्य नाकतें म्हाका म्हणजे भाव उदरून घेता गेल्यार आपापीचें मन कंट्रोल येता वता खंय. आपापी मन आमी निग्रह करून घेवचें शकता खंय. ताका भगवंत अनेक वाट सांगता शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत म्हणजे भगवंत अलवाणी. एकपटी मनाक धरका म्हूण गेले आसतरी मना धरूं जावत ना. सावकाश सावकाश तें मन आमी कंट्रोल करता वचका तेन्ना आपापीचें तें मन कंट्रोल येता. आमी स्वस्थ्यां उरूंक शकताची म्हणून. तेकाची स्वामी विवेकानंद सुंदरजन सांगताची स्लोली स्लोली कॅच दी मंकी म्हणून. हे मंकी म्हळ्यार हें मन कितें आसा हें सावकाश सावकाश आमी कॅच करता ताका धरका विना पटणें हांव कितकें करून सोडटा म्हणून गेल्लेरी प्रायशा विश्वामित्र सिरी भितर आमी वचचें विना कांय साधन करूं जावत ना आमचे कडेन. अशें हांवें न्हू आमी सावकाशी प्रयत्न करता गेलेरी ताका दैवी साथ बी आमकां मेळ्ळी आसतरी प्रायशः आमी ते मन निग्रह करून न्हू आमगे जिवना भितर आमी मुखार वचूंक शकताच. अशें न्हू ती एक निग्रह करची शक्ती जावं कशी उरलेली ती आदी शक्तीला आराधना करपाची. अशें आमगे भारतीय परंपरे भितर शक्ती आराधनेक मस्त प्रकल्प केल्लो आसा. 9 दीस
नवदुर्गा रुपाचेर ते देवी आराधना केल्यारी श्रावण मासा भितरी लक्ष्मी जानकी, गौरी जानकी, मंगळ गौरी जानकी ताका आराधना करची पद्दत हाडला आसा. कारण कितें, ते शक्ती मेळक आमकां, त्या शक्ती आयले म्हळ्यार मन कंट्रोल करूं जाता, आमी आरामशे जिवना भितर पार करीत म्हणून. अशें हांव न्हू अद्भुत जाल्यार कसली शक्ती आसा, ते शक्ती सहाय घेतल्यारी आमी मन कंट्रोल करूं शकताची, आमी जिवना भितर उन्नत ध्येय प्राप्त करूंक घेवच्याक शकताची. अशें हांव न्हू आज कितें विशेष हांव न्हू गौरी तृतीया आसा, हें उठून आमी आराधना करता आसाची. गौर शब्दाक अर्थ स्वच्छ, निर्मल, सुंदर, प्रकाशमय म्हणून. मनुष्याले जिवना भितर आमी केन्ना ते स्वच्छ जाले तसले, निर्मल जाले तसले भगवतीला आराधना करता वताची, तेन्ना आमगेले मनाचे कोडको पुरो दूर येता वता, मन स्वच्छ जाता वता, तेन्ना मन आपोआपीच कंट्रोल येता वता. आजचे ते देवीला आराधना नाव आसा स्वर्णगौरी व्रत म्हणून. ते देवील नाव स्वर्णगौरी. ते देवील बण्ण सुवर्णाची बण्ण खंय, सुवर्ण म्हणजे भांगराची बण्ण गो. उज्ज्वल जाले तसले, प्रकाशमय जाले तसले, आनंदमय जाले तसले बण्ण. केन्ना ते बण्ण आमगे येत जायन राबता तेन्ना मन आनी बाकी खंयची विचारतो आमकां, बाकी खंयचें मन पळयत ना, ते देवी शरणाक तेताच सहज अनुची. अशें आजच्या दिवसाचे आराधनेचें नाव आसा स्वर्णगौरी व्रत म्हणून. म्हळ्यार आजचे दिवस आमी देवीला आराधना करूंक न्हू आमगेलें मन आमी कंट्रोल हाडका, आमगेलें मन आमी एकाग्र करका. कारण फाल्यां येतलो देव सादा देव न्ही, गणनायक, गणपती, गणाधीश, गणेश. गण म्हळ्यार समूहाचे अधिपती ईश्वर, तो सगळे देवादिदेव तो येता आसा. फाल्यां बी आमी चंचल केलें मन कितें अर्थ आसा जिवना भितर, ते आनी येवन कितें प्रयोजन आसा जिवना भितर. अशें आमगे न्हू आज शक्तीला आराधना करूंक न्हू तिगे आराधना करची एक पद्दती, प्रकल्प प्राचीन लोकांनी आमकां हाडून दिलो आसा. अशें आमगे न्हू ते देवीला आशिर्वाद घेया, जाल तितलें मन निग्रह आमी करूंक प्रयत्न करया, आमी जिवना भितर यशस्वी जाया. प्रायशः आमगेले समाजाचे म्हालगडे जाले तसले कचबी श्वेत शंकर आमकां केन्ना सांगता उरतली, स्वामीजी मन कंट्रोल करचे बद्दल कितें तरी सांग्यावो म्हणून. समाजाचे म्हालगडे बी आहाय, मस्त ज्ञान आसा तांकां, उपनिषद भगवतगीतेचेर मस्त ज्ञान आसा. वाघबी बी आहाय, जाल्यार तेणी एक प्रश्न प्रायशः 500 फावट सांगलें कितकें आमकां, मन कंट्रोल कर कितें सांग्यावो म्हणून. प्रायशः आमी कोणाक कितें सांगता मस्त लक्षात घेवत ना, ते सहजानूच म्हण तें मुक्सी जाची. कारण सांगू जात की ना की म्हाका बी गोत ना, कारण कितें ते विशय कशे येता, खंदवणी येता, ते दैवी संकल्पाचेर चलता वता. अशें आमगेन प्रायः तेंगेले मनाचे प्रार्थने योगी जाले कितकी ते आज विशय आयले, ते बी शक्ती आराधने संदर्भाचेरची विशय आयले. अशें न्हू मन कंट्रोल करचें आशिल्लें एक सुंदर वाट म्हटल्यार मनान सांगलेशें आमी चंदशी उरचें. हें मन कंट्रोल करचें एक बरें वाट, तेन्ना मन सांगचें बंद करता. दुसरा वाटी योगा मार्ग, तेका प्राणायामाची वाटी. आमी प्राणायाम दिवसाक 40 मिनट तन 1 तास तरी करता गेल्यार खंयचे प्राणायाम उरते, अनुलोम विलोम उरो, भ्रामरी उरो, कपालभाती उरो, ना आभ्यंतर प्राणायाम उरो, बाह्य प्राणायाम उरो, भस्त्रिका उरो, खंयचे प्राणायाम उरो, 40 मिनट तन 1 तास तरी आमी करता गेल्यार प्रायशः मनाक आनी आत्माक कितें टच आसा ते टच ऑटोमॅटीक बंद जाता वता. केन्ना मनाक आत्माक टच जावचें बंद जाता वता तेन्ना मन आपोआप कंट्रोल येता वता. अशें आमगे न्हू तसली एक वाट आमकां म्हालगड लोकांनी दिल्लो आसा. पतंजली महर्षीनी योग सुत्रा भितर आमकां दिल्लो आसा. अशें आमगे न्हू तें मन निग्रह करचेक मूल वाटी एक मन उतराय करण्याशी उरचे योगा वाटी. जाल्यार हे दोन्ही वाटी वचचे कशें उरतली, आदिशक्तीला आशिर्वाद आमकां अनिवार्य. अशें न्हू आदिशक्तीला आशिर्वाद घे न्हू आमी मन कंट्रोल कर न्हू आमी जिवना भितर उन्नत वाटेक वचत असले एक वाट आमकां सगळ्या लोकांक मेळ्ळो म्हणजे विशेष मागणी हे संचर करचें इश्ट करता आसा.